ट्रीटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगळे दाखवले. महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळे एकत्रित केलेलं आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर दुचाकीसाठी जे काही दर आले आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते 420 पासून 480 पर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये 450 आहे. 3 चाकीसाठी 450 ते 550 आहे. महाराष्ट्रात 500 आहे. 4 चाकीसाठी या ठिकाणी 800 रुपये आहे, आपले 745 आहे. जड वाहनांकरता 690 ते 800 आहे, आपले 745 आहे. हे मुद्दाम काही राज्यांच्या रसीद घेऊन आलो आहे. म्हणजे नाही त्याची पण मागून देतो. हो साहेब, हे आता तुम्हाला मी जे भाव आणलेले आहेत हे सगळे रिसिप्ट घेऊन आलो आहे. म्हणजे जे आपल्याकडे इन्क्लूड आहे त्याचे इन्क्लुडिंग रिसिप्ट आहे. ते गुजरातचे आपल्याला देतो, आकडे काळजी करू नका. चला, काहीतरी गुजरातचं आवडलं तुम्हाला, आनंदाची गोष्ट आहे. आता समजा आपण गोव्याचा विचार केला तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय, मूळ किंमत 315 रुपये, फिटमेंट किंमत 100 रुपये, कन्व्हेन्स फी 50 रुपये, जीएसटी 83 रुपये. असं जर केलं तर त्यांची किंमत होते 548 रुपये. चंदीगडची देखील किंमत होते, मूळ किंमत 315 रुपये, त्यांची जवळपास 549 रुपये होते. आणि महाराष्ट्राची किंमत ही एकूण किंमत जर आपण बघितली तर 531 रुपये होते. त्यामुळे या ठिकाणी कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि मग मध्ये एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1200 ते 1300 रुपये किंमत घेतली जाते आहे अशा प्रकारचं दाखवलं. त्याच्यावर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट देखील नव्हता, HSRPचा डीलर देखील नव्हता, जुनी नंबर प्लेट विकणारा व्यक्ती होता. त्यानंतर आम्ही त्या वाहिनीला विनंती केली, 4 वेळा विनंती केली की हे बघा आता सत्य समोर आलेलं आहे, हे सत्य दाखवा. नाही दाखवलं. अजूनही तुमच्याच कंट्रोलमध्ये आहेत ना ते. त्यामुळे नक्कीच पडताळून पाहू, जरूर पाहू. माझं तर मत आहे की गुजरातच का कुठल्याही राज्याने चांगलं केलं असेल त्याला चांगलं म्हणायचं आणि ते आपण अंगीकारायचं. त्यात आपल्याला वाईट का वाटायचं. आपण पाकिस्तानचं थोडी पाहतोय की आपल्याच देशातले राज्य आहेत. अध्यक्ष महोदय, मेट्रोच्या संदर्भात काही मुद्दे समोर आले होते. त्यातला एक मुद्दा होता की मेट्रो 5चं काम रखडल्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी समोर आलेला होता. त्या संदर्भात मला सांगितलं पाहिजे की मेट्रो 5चे जे 2 टप्पे होते त्यातला एक ठाणे ते भिवंडी होता आणि एक भिवंडी ते कल्याण होता. आता ठाणे ते भिवंडी असा जो काही या ठिकाणी टप्पा होता तो टप्पा जवळपास 80% त्याचं भौतिक काम आपण पूर्ण केलेलं आहे. पण भिवंडी कल्याणच्या दरम्यान जो टप्पा होता त्याच्यामध्ये 5 किलोमीटरचा एक टप्पा असा आहे की ज्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुनर्वसन आहे. आणि म्हणून त्या सगळ्या पुनर्वसनाचा विचार करता आता आपण त्या ठिकाणी इरादा आपला बदललेला आहे आणि अंडरग्राऊंड जाण्याचा निर्णय केलेला आहे, ज्याच्यामुळे तिथे पुनर्वसन करावं लागणार आहे आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल. त्या संदर्भात TCL ला आपण अपॉइंट केलेला आहे. त्यांचा प्रकल्प अहवाल आला की त्याही संदर्भातलं काम जे आहे हे काम आपण निश्चितपणे अत्यंत वेगाने सुरू करू. आणि मला असं वाटतं की हे जे काम भिवंडीपर्यंत किंवा भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो नेण्याचं हे वेगाने सुरू होईल. मला सांगताना आनंद वाटतो की 2014 ते 2019 आपण जवळपास 10 मेट्रो लाईन्सला त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज त्यातल्या काही मेट्रो लाईन पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यामध्ये आहे, काही बांधकामाधीन आहे. याच्यामध्ये टप्पा 2A हा 19 जानेवारी 23 ला कार्यान्वित झाला. मेट्रो टप्पा 2B हा डिसेंबर 25 पर्यंत त्याचा पहिला टप्पा आणि ऑक्टोबर 26 पर्यंत दुसरा टप्पा त्याचा पूर्ण होईल. मेट्रो 3 95% काम पूर्ण झालेलं आहे. आता चाचणी पण झालेली आहे. हा देशातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड टप्पा आहे आणि याच्यामध्ये
साधारणपणे जून 25 पासनं ही पूर्ण कफ परेड पासनं तर सिप्स पर्यंत ही अंडरग्राऊंड मेट्रो आपण पूर्ण त्या ठिकाणी सुरू करू. वडाळा, ठाणे, कासर, वाडवली 79% या ठिकाणी पूर्ण झालेलं काम आहे. त्यातलं कासार वडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर 25 मध्ये सुरू करू. कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर 26 पर्यंत त्या ठिकाणी होईल आणि गांधीनगर ते भक्तिपार नोव्हेंबर 27 पर्यंत पूर्ण होईल. कासार वडवली ते गायमुख 88% काम पूर्ण झालेलं आहे. डिसेंबर 25 पासनं हा टप्पा सुरू होईल. ठाणे, कल्याण, भिवंडी टप्पा 1चं काम 95%, जर मी मगाशी त्याच्या संदर्भात सांगितलं पहिल्या टप्प्याचं, दुसऱ्या टप्प्यातल्या अडचणी देखील सांगितल्या. त्यानंतर मेट्रो 6 स्वामी समर्थनगर, विक्रोळी, कांजूरमार्ग 78% काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर 26 पर्यंत सुरू होईल. मेट्रो 7 23 मध्येच आपण खुला केलेला आहे. मेट्रो 9 आणि मेट्रो 7 दहिसर ते मीरा भाईंदर 95% काम पूर्ण झालेलं आहे. डिसेंबर 25 मध्ये काम आपण ते पूर्ण करू. अंधेरी ते मुंबई विमानतळ 55% काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर 26 पर्यंत हे काम पूर्ण होईल. गायमुख ते शिवाजी चौक हा जो आहे याची अंतिम टप्प्यात अजून काम सुरू केलं नाही, परवानगी अंतिम टप्प्यात आहे. आणि मेट्रो 11 कल्याण ते तळोजा याचं 6%च काम पूर्ण झालेलं आहे. मी त्याच्याही कारणं सांगितली. असं जर आपण बघितलं तर 25, 26 आणि 27 या 3 वर्षामध्ये जवळपास मेजर मेट्रोचे आपण प्रकल्प हे पूर्ण करतो आहोत आणि यातनं पूर्ण MMR रिजनला एक मेट्रोचं मोठं जाळं जे आहे हे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईमध्ये सातत्याने खड्डेमुक्त मुंबई करण्याकरता शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एक योजना आखली आणि त्यातून कॉन्क्रीट रोडचं काम हे करण्याचा निर्णय करण्यात आला. त्यात पहिल्या टप्प्याची जी कामं आहेत ती जवळपास सुरू होऊन 27% कामं पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यामधली जी 1420 रस्त्याची कामं होती त्यातल्या 746 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत 2027 पर्यंत ही सगळी कामं पूर्ण करायची जेणेकरून मुंबई हे खड्डेमुक्त होईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. कोस्टल रोडच्या संदर्भात आता पुन्हा आपल्याला मी सांगत नाही, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. नाही, मी इथल्या कोस्टल रोडचं म्हणतोय. आता याच्यामध्ये आपण बांद्रा वर्सोवाचं काम चाललेलं आहे. महानगरपालिकेने वर्सोवा मडचं देखील आता त्या ठिकाणी टेंडर दिलेलं आहे आणि वर्सोव्यापासनं तर भाईंदर पर्यंत हा देखील आता टेंडर दिलेला आहे आणि मडपासनं विरारपर्यंत याचा आता प्रस्ताव आपण केंद्र सरकारच्या मार्फत जायकाला पाठवतोय. त्यामुळे वेस्टर्न साईड जी आहे ही पूर्णपणे, कारण आपला 60% ट्रॅफिक मुंबईचा हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवर असतो, ती कम्प्लीट वेस्टर्न साईड जी आहे ती अगदी विरारपर्यंत डिकंजेस्ट होईल अशा प्रकारचं काम हे आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत. यासोबत काही अजून विषय आहेत, मी आता सगळ्या विषयांमध्ये जात नाही, वेळ मी जास्त घेतलाय. एक रस्ते विकासाच्या संदर्भात देखील राज्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम हे चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपण एक रस्ते विकासाचा आराखडा तयार केलेला आहे. ज्या आराखड्यामध्ये एक थीम आपण तयार केलेली आहे, पर्यटनाचे केंद्र जोडणे, उद्योगाचे केंद्र जोडणे अशा प्रकारची, आणि या आराखड्याच्या आधारावर आता आपण या ठिकाणी कामं करतो. नाबार्डच्या अंतर्गत 631 कोटीची कामं होत आहेत. हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 8654 किलोमीटरची कामं आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत. सुधारित हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत 36,000 कोटी रुपयाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्याचं काम लवकरच आपण सुरू करतो आणि एकूणच जर आपण बघितलं आशियाई विकास बँकेच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी 1750 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली आहेत आणि 3939 कोटीची कामं सुरू आहेत. खरं म्हणजे केंद्रीय मार्ग निधीतनं 1600 कोटी रुपयाची कामं पण प्रस्तावित केली आहेत. आता आपण असं ठरवलं आहे की RDDच्या माध्यमातनं म्हणजे ग्रामविकासच्या माध्यमातनं आपण 14,000 किलोमीटरचे रस्ते या ठिकाणी करणार आहोत आणि आपण निर्णय घेतलाय की आता गावाला जाणारा रस्ता ही कॉन्क्रीटचा रस्ता आपण तयार करणार आहोत. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत तयार करतो, 5 वर्षांनी 7 वर्षांनी ते खराब होतात आणि त्याच्या मेंटेनन्सची आपल्याकडे व्यवस्था नसते आणि म्हणून व्हाईट टॉपिंगचा उपयोग करून आता आपण जवळपास 7,000 किलोमीटर ADBच्या माध्यमातून आणि 7,000 किलोमीटर न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून, त्यासोबत PWDच्या अंतर्गत आपण VR to ODR आणि नॅशनल आपलं स्टेट हायवे टू
नाही, ODR टू स्टेट हायवे, हा नाही ते स्टेट हायवे पर्यंत नेणं, असे 3-4 जे हे केले आहेत. याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेसोबत आपली एक बैठक झाली आणि जवळपास राज्यामध्ये 13,900 किलोमीटरचे रस्ते हे आपण त्यांना प्रपोज केले आहेत. त्यांनी तत्वता मान्यताही दिली आहे. आता त्याचा PPR आपण या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे एक आम्ही थोडंसं तिघांनी बसून एक निर्णय केला की आपण तुला 10 किलोमीटर, त्याला 20 किलोमीटर, याला 5 किलोमीटर असं करायच्या ऐवजी मतदारसंघ न पाहता स्कीमॅटिकली आपण करतो. बँकांना तसाच प्रस्ताव द्यावा लागतो. त्यामुळे 100% MSSIDCच्या अंतर्गत आपण 6,000 किलोमीटरचे मेजर स्टेट हायवे हे हॅम मॉडेलमध्ये या ठिकाणी करतो. त्यामुळे रस्त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण करणार आहोत. 1,000 लोकसंख्येच्या वरची जी 4,000 गावं आहेत, या 4,000 गावांना कॉन्क्रीटच्या रस्त्याने यावर्षी त्याचं काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्जन्य जास्त नका म्हणून शिवनेरीला करायचं सांगा, ते करूच. कंत्राटदारांनी जी काही कामं थांबवली होती, हे खरंच आहे की आपल्याकडे इलेक्शन आलं त्या दरम्यान आपण जवळपास 2-3 महिने कंत्राटदारांचे बिलं देऊ शकलो नव्हतो. ती मोठी थकीत होती. त्यामुळे पुरवणी मागण्यांमधनं आपण आता पैसे देणं सुरू केलेलं आहे. नवीन बजेट आत्ता जेव्हा येईल त्यातने आपण पैसे देणार आहोत. कंत्राटदारांचे पैसे हे त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे कुठेही कंत्राटदारांची देणी दिली नाही म्हणून कामं होत नाही अशी. अरे बाबा, तिजोरीची चाबी त्यांच्याकडे आहे ना. अर्थमंत्र्यांनी सांगितलं, पुढाकार घेतला तर पैसे निघतील, नाही तर कुठनं निघतील. अर्थमंत्र्यांनी शिवून दिलं, म्हणून हे जॅकेट आहे. जरा शांत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्वाकांक्षी असा महामार्ग आहे, जो सुरुवात जरी नागपूरहून होत असली तरी त्याची खरी सुरुवात ही वर्धेहून होणार आहे, सेवाग्रामवरनं होणार आहे. कारण समृद्धी महामार्गावरनं तो सुरू होतोय, सेवाग्रामवरनं. याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांमधनं या ठिकाणी हा रस्ता जाणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग चेक करावं लागेल आता माझ्याकडे. याच्यामध्ये जी प्रमुख शक्तीपीठ आहेत, माहूर असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, अंबाजोगाई असेल, त्यानंतर औंढ्या नागनाथ असेल, परळी वैजनाथ असेल, त्यानंतर पंढरपूर असेल, कारंजा लाड असेल, माहूर असेल, अक्कलकोट असेल, गाणगापूर असेल, नरसोबाची वाडी असेल, औदुंबर दत्तगुरूंचं धार्मिक स्थळ, असे अनेक या ठिकाणी आपण हे प्रमुख स्थळ जोडणार आहोत. पण मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की शक्तीपीठ महामार्ग हा केवळ पर्यटनाचा महामार्ग नाही आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचा वेगानं आर्थिक आणि औद्योगिक विकास होणार आहे. त्याकरता हा महामार्ग महत्त्वाचा आहे. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक हा महामार्ग जाणार आहे आणि आपला जो कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आहे हा सेंट्रल इंडियाशी जोडणारा हा महामार्ग आहे. आणि म्हणून आपण एक प्रकारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, कोकण द्रुतगती महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग असा एक त्रिकोण तयार करतो की ज्यातनं महाराष्ट्रामध्ये आपल्याला गुड्सची मुवमेंट, आता आम्ही समजा वाढवण हे देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट होत आहे. आता या वाढवण पोर्टला आपण समृद्धी महामार्ग नाशिकपासनं थेट 100 किलोमीटरचा रस्ता करतोय. त्याचा फायदा काय होईल? एक तर नाशिकला तर होईलच,
नाशिक वाढवणचं नवीन औद्योगिक केंद्र नाशिक तयार होईल. पण त्यासोबत समृद्धी महामार्गावरचे सगळे जेवढे जिल्हे आहेत त्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. शक्तीपीठ महामार्गावरचे जेवढे जिल्हे आहेत त्यांना वेगळ्या प्रकारची पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि म्हणून याला केवळ एक रस्ता म्हणून आपण बघत नाही, तर एक प्रकारे आपल्या ग्रोथचं इंजिन म्हणून याच्याकडे आपण पाहतो. या संदर्भात आपण अलाइनमेंट फायनल केली, 15/2ची नोटीस आपण काढली. त्यानंतर आता जॉईंट मेजरमेंटच्या स्टेजवरती आहे. जॉईंट मेजरमेंट झाल्यानंतर आपण याचं अधिग्रहण सुरू करणार आहोत. हे खरं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात याला विरोध आहे, हे मी नाकारत नाही. पण मला अतिशय आनंद आहे की काल मी कोल्हापूरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जवळपास 5 तालुक्याचे शेतकरी माझ्याकडे येऊन भेटले. जवळपास 200 शेतकरी त्या ठिकाणी आले होते आणि बधित 1000 शेतकऱ्यांच्या सह्या त्यांनी दिल्या की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळे त्याला समर्थन देतो आणि आवश्यकता असेल तर आम्ही एक मोठी परिषद शेतकऱ्यांची घ्यायला तयार आहोत, ज्याच्यामध्ये बधित शेतकरी, एकही नॉन बधित राहणार नाही, सगळे बधित शेतकरी येतील आणि ते त्या ठिकाणी सांगतील. तथापि आम्ही या संदर्भात चर्चेअंती त्याचा निर्णय करू. पण सांगलीपर्यंत तर कोणाचा त्याला विरोध या ठिकाणी दिसत नाही. कुठलीही सकारात्मक सूचना या ठिकाणी, कुठलीही कदम साहेब सकारात्मक सूचना असेल तर त्याचा निश्चितपणे आपण विचार करू. शेवटी एखादं प्लॅनिंग हे इव्हॉल्व्ह होत असतं. अध्यक्ष महोदय, चला मी आता संपवतोय. काय सूचना आहे शिवाजी? गडहिंग्लज आणि चंदगड मार्ग आमचा हा गरजेचा आहे आणि आम्हाला त्याची आवश्यकताच आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपले आभारी आहे. नक्की आपण करू तो. अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये, आता मी थोडा फास्ट जातो. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13 लाख घरं मिळाली होती. त्यातली 99% घरं आपण पूर्ण केली. 98%, 2% लोक सापडत नाही आहेत, गायब झाल्यात, अशी परिस्थिती आहे. पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला 20 लाख घरं दिलेली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे. आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन. ही मिळाल्यानंतर, नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ग्रामविकास विभागाने त्यातल्या 16 लाख घरांना मान्यता दिली आणि 10 लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या 6 लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत. आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण 50,000 रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो. त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून 2 लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत. ते आपण जे सांगितलं भास्करराव, नाही एक मिनिट नाही, भास्करराव देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे, केंद्राने तो ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे, म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरं म्हणजे 20,364 कोटी. दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरं म्हणजे जवळपास हे 40,000 कोटी.
आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं 17.54 लाख घरं असे एकूण 51 लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात इंदू मिलचं स्मारक जे आहे त्याच्यामध्ये 372 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेले आहेत. जवळपास मेजर काम यातलं जे सहाय्यभूत इमारतींचं आहे ते आपल्याला झालेलं दिसतं आहे किंवा अंतिम टप्प्याकडे चाललेला आहे. 350 फुटाचा पुतळा तो देखील आपण निश्चित केलेला आहे आणि 100 फुटाचं त्याचं पदपीठ असणार आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे हा आता 1090 कोटी रुपयाचा आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुतळ्याचं काम जर पूर्ण होऊ शकलं इतर सगळी कामं आपण 6 डिसेंबर 2025 पूर्वी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण पुतळ्याचं काम पूर्ण होऊ शकेल का अजूनही त्याबद्दल थोडी शासंकता आहे. त्यामुळे ते काम पूर्ण झाल्यानंतर पण अतिशय चांगलं काम राम सुतार साहेब त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे निश्चितपणे हे स्मारक देखील नाही आता ते गेल्या त्यानंतर आपण सगळ्यांची कमिटी पाठवली होती. त्या कमिटीने सुधारणा सुचवल्या तर सगळ्या सुधारणा मान्य करून त्यानंतर आपण तो पुतळा केलाय. आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही. एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे 5 महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि 11 महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत. पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे. आता नको प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की 11 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये. कारण 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही. अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे. त्यामुळे 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायची आहेत. त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. टेक्सटाईलच्या संदर्भातले काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत. निश्चितपणे मी आता त्या सगळ्याच्या जाणार नाही. रेशीम उद्योगाच्या संदर्भात मिनी टेक्सटाईलच्या संदर्भात किंवा एक चांगली सूचना आली की टेक्सटाईलमध्ये